मालेगाव महापालिकेच्या अर्थसंकल्प सादरीकरणासाठी बोलवण्यात आलेल्या विशेष महासभेत आज मोठा गोंधळ उडाल्याची घटना समोर आली आहे। सभेदरम्यान इस्लाम पार्टी आणि MIM पक्षाच्या नगरसेवकांमध्ये तीव्र वाद झाल्याचे समोर आले आहे। प्राथमिक माहितीनुसार शहरात घरपट्टी वाटप न झाल्याच्या मुद्द्यावरून दोन्ही गटामध्ये सुरुवातीला शाब्दिक चकमक झाली। वाद वाढत जाऊन काही नगरसेवक एकमेकावर धावून आल्याचेही सांगितले जात आहे। या घटनेमुळे सभागृहात काही काळ तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले होते। MIM गटनेते अब्दुल मलिक आणि महापौरपती खालिद हाजी यांच्यातील वादामुळे परिस्थिती अधिक चिघळल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे। दोन्ही बाजूंनी जोरदार आरोप प्रत्यारोप झाले। उपस्थित काही ज्येष्ठ नगरसेवकांनी तात्काळ मध्यस्थी करत परिस्थिती नियंत्रणात आणण्याचा प्रयत्न केला आणि पुढील अनर्थ टळला। दरम्यान अर्थसंकल्प सारख्या महत्त्वाच्या विषयावर चर्चा सुरू असताना झालेल्या या प्रकारामुळे शहरात विविध प्रतिक्रिया उमटत आहेत। लोकप्रतिनिधींनी सार्वजनिक ठिकाणी संयम राखणे अपेक्षित असताना अशा प्रकारची घटना घडल्याने नागरिकांमध्ये नाराजी व्यक्त होत आहे। जर लोकप्रतिनिधीच अशा प्रकारे वागत असतील तर सामान्य नागरिकांकडून काय अपेक्षा ठेवायची, असा सवाल शहरातून उपस्थित केला जातोय। घटनेबाबत अधिकृत निवेदनाची प्रतीक्षा असून या प्रकरणाचा पुढील तपास आणि राजकीय पडसाद काय उमटतात याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे।